नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळी सकाळी आमच्याकडे पाऊस सुरू होता आणि मिस्टरांची फरमाईश होती नाश्त्यासाठी पोहे बनव म्हणत होते. आता त्यांना एवढे कसे पोहे आवडतात काय माहीत, ते खाऊन नाही कंटाळत, पण मी करू करू कंटाळते. तर बघा, इकडे कांदा घेतला, मिरची घेतली, कापून घेतली, कोथिंबीर आणि सोबतच शेंगदाणे घेतले आणि पोहे आहे ते मी 1-2 पाण्याने धुवून भिजत ठेवले. तर इकडे ठेवली कढई. कढईमध्ये जिरं मोहरी टाकून कांदा मिरची टाकून चांगलं होऊ दिलं आणि नंतर तिखट मीठ टाकून वरून पोहे टाकून दिले. तर अशा प्रकारे आपले पोहे तयार झाले. वरून टाकली कोथिंबीर आणि मिस्टरांना गरम गरम दिले खायला आणि सोबतच मुलांना पण दिलं. आणि यांना सर्वांना दिल्यानंतर आपल्याला कोण म्हणणार, घे गं बाई तू पण खाऊन, म्हणून मी पण मग घेतलं एक छोट्या प्लेटमध्ये. मला काही जास्त आवडत नाही आणि मी पण घेतले ते पोहे खाऊन. नाश्ता झाल्यानंतर चहा होणार नाही असं कसं, मग चहा पण घेतला बनवून आणि सर्वांना दिला आणि ब्रेड पण दिली. सोबतच मी पण चहा घेतला आणि ब्रेड पण घेतले खाऊन. त्यानंतर मग भांडी जी आहे ती दिली बेसिंगमध्ये लोटून, म्हटलं पूर्ण एकदाच घासावीत. मग काय गॅस ओटा कापडाने घेतला स्वच्छ पुसून. मग आता विचार सुरू होता, आता काय करायचं. तर आपलं रोजचंच फुलातून फूल चुकेल, पण आमच्याकडचा डाळ भात कधीही चुकणार नाही. रोजच सकाळी आम्हाला डाळ भात हा लागतोच. मग काय घेतले, इकडे डाळ घेतली एका डब्यामध्ये घेतले तांदूळ. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि कुकर गॅसवरती चढवून दिला. आणि आता विचार सुरू होता कोणाला संपवायचं. खालीवर बघितलं, म्हटलं चला आज आपण फुलगोबीला संपवून टाकूया. म्हणून काय फुलगोबी घेतली, सोबत टोमॅटो आणि लसूण पण घेतला. सुरी घेतली आणि कचं त्यांना कापून टाकलं. तर इकडे आपला कुकर पण झालेला होता आणि त्याला ठेवलं बाजूला. आणि इकडे बघा, मी टोमॅटो कोथिंबीर आणि हे सर्व कापून घेतलं आणि गॅसवर ठेवली कढई. तेल चांगलं कडक होऊ दिलं. लसणाची पेस्ट त्यामध्ये टाकली, मोहरी टाकली, थोडं तिखट मीठ टाकलं आणि वरून दिली ही चिरलेली फुलगोबी टाकून आणि त्याला दिलं झाकून. तर आता तिला म्हटलं, बाई तू चांगली होईपर्यंत मी माझी कणिक भिजवून घेते. कणिक घेतली भिजून आणि तिला पण ठेवलं झाकून. आता म्हटलं चला देवपूजा करावी. देवपूजा करून देवाकडे आशीर्वाद मागितला, एनर्जी मागितली. दिवसभरात मला चांगलं बळ येऊ दे, संकटे माझे दूर होऊ दे. मग काय आपली भाजी पण झाली होती. इकडे टम्म फुगणाऱ्या अशा बिना तेलाच्या पोळ्या पण झाल्या होत्या आणि देवाला नैवेद्य जे आहे ताट ते अर्पण केलं. इकडे बघा, माझ्या मुलांचं चालू होतं काहीतरी काही ना काही त्याचं चालूच असतं. तर इकडे बघा, त्याने शॅम्पूचं पाणी बनवलं वाटीमध्ये आणि असे फुगे त्याने बनवले. तर त्यानंतर मग मी सगळ्यांना जेवायला दिलं, मिस्टरांना पोरांना, कारण ते जाणार होते स्कूलमध्ये. तर त्यांना जेवायला दिले. इकडे मी मग पाणी कमी झालं होतं तर मी कपडे धुवून घेतले आणि मी पण जेवायला घेतलं, कारण वाजले होते यावेळेस 12 साडेबारा. तर